त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांना आपण आवाहन केलं होतं की आज तुम्ही आपल्या संबंधी दाखवावी वंचित बहुजन आघाडीकडून देण्यासाठी. त्यासाठी आपण आज मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगसाठी आपले जिल्ह्याचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दयानंद माने सर उपस्थित झाले. तसेच जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष अमरजी गांगवणे उपस्थित आहेत व सर्व आपले माझे वंचित बहुजन सातारा शहराचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित. सर्वांचे पहिले मी आभार मानतो. आता इथून पुढे 2 मिनिटं आपले जिल्ह्याचे ॲडव्होकेट दयानंद माने सर थोडंसं मी ॲडव्होकेट दयानंद अनुभव माने, सातारा जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीचा कायदेशीर सल्लागार. आज आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे यांनी आज इच्छुक उमेदवार, सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घ्यायची, त्यांची इच्छुकांची अर्ज करून घ्यायची आणि कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत त्या लोकांशी संपर्क करायचा या दृष्टीने आज मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये जवळजवळ 17 उमेदवार वेगवेगळ्या वॉर्डमधून 17 उमेदवारांचे अर्ज ते आम्हाला करून दिलेले आहेत. आज मीटिंग घेण्याचा उद्देश जरी तो असला तरी सातारा शहराची निवडणूक मिलिंद भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याची आणि सातारच्या विकासाला चालना देण्याची आमची मानसिकता आहे. त्या इच्छेसाठी किंवा त्या लोकांच्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या नगरपालिकेचा विकास झाला पाहिजे, सोयीसुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे यासाठी ही निवडणूक आम्ही लढवित आहोत. त्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही पूर्णपणे नवे कोणी उमेदवार उभे करणार आहोत, जेणेकरून साताऱ्याची अशी इच्छा आहे. जनमानसामध्ये आम्ही फिरलो त्यावेळेस चाचपणी केली, त्यावेळेस असं समजलं किंवा असं लक्षात आलं की लोकांना नवीन उमेदवार पाहिजे, जेणेकरून आपल्या साताऱ्याचा विकास हा एकदम नव्या पद्धतीने होईल, दमदारपणे होईल अशी इच्छा आहे. त्या पद्धतीने आम्ही उमेदवार देऊन ही निवडणूक लढवतो. सगळ्या नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिका यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सगळ्या निवडणुका या मोठ्या ताकदीनं लढवण्याचं पक्षाचं धोरण आहे. त्याप्रमाणे पक्षाचे आदेश आलेले आहेत. सातारा जिल्ह्यामधील ज्या ज्या नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत त्यामध्ये सुद्धा आपण ताकदीने त्या निवडणुका लढणार आहे. आता सातारा जिल्हा, सातारा शहराची जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेसाठी प्रभाग रचना लावलेली आहे. अजून काही फायनल झाली नाही, पण आम्ही मात्र वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घ्यायच्या होत्या आणि आज जे इच्छुक आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यापैकी बरेचसे लोक आलेले आहेत. जवळजवळ 17 जणांनी इथं संमती दिलेली आहे की आम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. आता या इच्छुक निवडणुकीचे उमेदवार जे आहेत ते सगळे फ्रेश आहेत. म्हणजे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जुने गुळगुळीत झालेले किंवा अनेक वेळा निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत ते काय आम्ही नगरसेवक पुन्हा रिपीट करणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नव्या लोकांना संधी दिली जाईल, जेणेकरून शहराचा विकास नव्या जोमाने, नव्या पद्धतीने, तेजस्वी पद्धतीने व्हावा अशी शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांची इच्छा आहे. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणा किंवा सातारकरांच्या इच्छेप्रमाणे लोकांच्या मनात पण तेच आहे की नवीन फ्रेश उमेदवार द्यावे. त्या पद्धतीनं नवीन फ्रेश उमेदवार देऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आमचा संपर्क करावा. वेगवेगळ्या जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत त्यांची सुद्धा आम्ही संपर्क करणार आहे आणि सगळ्यांची मोठ बांधून ही सातारा नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. किंवा इच्छुक आहेत तर हे इच्छुक उमेदवार आता साताऱ्यामध्ये जे काही प्रभाग रचना आहे या प्रभाग रचनेप्रमाणे साधारणपणे 8,000 ते 9,000च्या रेंजमध्ये एका प्रभागामध्ये मतदान आहे. हे तुमच्याकडे आलेले फॉर्म हे जे काही तुमचे आहेत लोक हे त्या लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेत किंवा त्यांचं तेवढं जनसंपर्क आहे किंवा त्या प्रभागात तेवढ्या लोकांमध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये ही लोक आतापर्यंत पोहोचलेली आहेत अशी याची खात्री आहे तुम्हाला? हो, तशी खात्री. ही आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, जवळजवळ म्हणजे पक्षामध्ये काम करत गेली 5 वर्ष.
ते 5 वर्ष पक्षाचं काम करतात. पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे ते वेगवेगळे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे आंदोलन करताना लोकांच्या पर्यंत संपर्क त्यांचा झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या पर्यंत आम्ही संपर्क या उमेदवारांनी संपर्क केले ते लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहे. आता आजच्या तुमच्या मीटिंगला तुमचे शहर अध्यक्ष, तुम्ही तुमचे युवकचे अध्यक्ष आहेत, इतर जे तुमचे वंचित बहुजनचे जे पदाधिकारी असतील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असतील किंवा जे चेहरे आम्हाला वंचितच्या आंदोलनात नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात, तसे कुठले चेहरे या तुमच्या आजच्या मीटिंगला किंवा आजच्या चाचपणीच्या ह्याला तुम्हाला दिसत नाहीये? त्याचं काय कारण? नाही, त्याचं असं विशिष्ट काही कारण नाही. फक्त ते आज पहिलीच मीटिंग आहे, पहिल्यांदाच आहे, आपण फायनल व्हायचंय. हळूहळू टप्प्याने ते सुद्धा येतील. पहिली मीटिंग प्राथमिक मीटिंग असल्यामुळं ते आहे, बाकी दुसरं काय कोणतंच कारण नाही. आता पक्षाने आदेश दिले त्या प्रमाणे तुम्ही वागणार आहेत. आता तुम्हाला तुमच्या कुठल्या युती नाहीत किंवा काय नाही. साताऱ्यामध्ये सातारा विकास आघाडी असेल किंवा नगर विकास आघाडी असेल, आतापर्यंत त्यांचा दबदबा राहिलेला आहे. पण पुढच्या पंचवार्षिक जे आहे नगरपालिकेची, याच्यामध्ये पक्षांवर लढण्याची जास्त संभावना दिसते. आघाड्या बाजूला ठेवून जी भाजप चिन्हावर लढण्याची जास्त संभावना आहे. म्हणजे पक्षाची तशी मंशा आहे आघाड्या बंद करून भाजपच्या चिन्हावर लढावं. अशा कंडिशनमध्ये भाजप विरुद्ध तुम्हाला लढायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला तितके तुल्यबळ, तितके प्रभावी उमेदवार तुमच्याकडे आहेत? तेवढे तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची की नाही करायची हा प्रश्न आहे किंवा हा जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आमच्या पक्षाचे निरीक्षक येतील, अजून बऱ्याच गोष्टी व्हायचे. म्हणजे पक्षाच्या निवडणुकीचे निरीक्षक आमचे वेगळे आणि पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक वेगळे, ते सगळे एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. आता फक्त तुमच्या इच्छुकांची चाचपणी झाली. चाचपणी चालू किती इच्छुक याच्यानंतर तुमचे निरीक्षक येणार, त्यातनं छाननी होईल. होय. त्याप्रमाणे करतो. साताऱ्यामध्ये साधारणपणे आता 40च्या वरती प्रभाग आले. आता पण तुमच्याकडे किती आले? आता 17 ते 18 आहे. पेटा आहेत. या पेट्यामधल्या काही प्रमुख अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचं प्राबल्य जास्त आहे, त्या ठिकाणी त्यांचे मतदानही जास्त आहे. पण काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी इतर लोकांचं, मराठा असेल, ब्राह्मण असेल, काही ठिकाणी मुस्लिम समाज आहेत, असे सगळे ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी तुम्ही उमेदवार वंचितचे देणार आहेत का त्या वेगळ्या समाजातले तुमच्याकडे घेऊन देणार आहे? हा एक पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट की तुमचे जे शहरचे अध्यक्ष आहेत मिलिंद कांबळे, हे मिलिंद कांबळे ह्या निवडणुकीमध्ये मागून पाठिंबा देणार आहेत तर स्वतः उडी मारून उमेदवारी जाहीर करणार आहेत? शहराध्यक्ष मिलिंद कांबळे हे स्वतः उमेदवार असणार आहेत आणि जवळजवळ त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचे निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आता जे ज्या ठिकाणी मागासवर्गीय मतं नाही असे जे उमेदवार आपण तुम्ही प्रश्न, त्या मागासवर्गीय उमेदवार जरी नसले तरी वंचित बहुजन आघाडी हा काही मागासवर्गीयाचा पक्ष नाही. हा सगळ्या बहुजनांचा पक्ष आहे, सगळ्या लोकांचा पक्ष आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा पक्ष. त्यामुळे तिथे जे उमेदवार आम्हाला मिळतील किंवा जे इच्छुक आमच्याकडे पोहोचतील त्या सगळ्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेणार. उमेदवारी देताना आम्ही काय असं पदाधिकारी असावं असं काय गरजेचं नाही. सातत्य रहिवाशी असावा, फ्रेश असावा, म्हणजे इथल्या प्रश्नांची, नागरिकांच्या प्रश्न त्याला जाण असावी, जेणेकरून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. लोकांच्या गरजा काय आहे, लोकांना काय हवं आहे, नगरपालिकेमध्ये काय कारभार चालतो याची त्याला जाण असली पाहिजे. त्यासाठी तो सुशिक्षित पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे कामाची. जरी त्याला पूर्वीचा अनुभव नसला तरी त्याला लोकांच्या इच्छांची जाण असली पाहिजे. हा आमचा क्रायटेरिया आहे. वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष, आम्ही सातारा नगरपालिकेसाठी सर्व नवीन चेहरे केलेले आहेत. सुरुवात आहे. पहिल्या मीटिंगमध्ये 17 फॉर्म आले. उमेदवारांची चाचपणी करून उमेदवारांची चाचपणी चालू आहे. उमेदवार निवडताना किंवा चाचपणी करताना किंवा फॉर्म भरून घेताना तुम्ही कुठला क्रायटेरिया लावलेला आहे? कशा पद्धतीने उमेदवारांची छाननी केली जाते किंवा त्यांना क्रायटेरिया काय लावला आहे? सुशिक्षित असावा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तो पोहोचलेला असावा.
तुम्ही तर काय सांगा प्रभाग क्रमांक 8 मधून साहेबांनी तिकीट दिली तर 100% लढवीन आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपल्याला यश म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सातारा शहरामध्ये पहिल्यांदा इलेक्शन खेळून आपण निवडून आणू शकतो ही अशी एकमेव जागा आहे प्रभाग क्रमांक 8 तिथून 100% तिथे आपलं लोकसंख्या आपलं एसी वॉर्ड असल्यामुळे आपली लोकसंख्या आहे आणि माझं कार्य 5 वर्ष झालं मी तिथे कार्य करतोय. माझा रक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल आता मला 1200 का 1300 महिलांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम नाही 1200 महिलांनी राखी बांधली होती. त्याच्यामुळे तो महिलांचा सपोर्ट आहे मी पूर्णपणे महिलांवर काम माझं चालू आहे. तिथले रस्त्याचे प्रॉब्लेम गटवाचे प्रॉब्लेम मी त्याचा पूर्णपणे जो काय असेल अडचणीचा कार्य तो मी सक्सेस करत असतो. दरवेळेस मला आपली बाधा एक बसता पण येतात त्यांचे कोणालाही कसलाही प्रॉब्लेम आला त्यांच्या घरात बाळ झालं तरी पण येतात आणि कोण मैत झालं तरी मला फोन असतो. एवढं माझं कार्य आहे. त्यामुळे तिथे मला तिकीट मिळाली तर 100% आपण तिथे विजय वंचित बहुजन आघाडीचं नाणं तिथे 100% फुटेल. जय